छंद निरंतर राहा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 103 स्तोत्राच्या 13व्या वचनामध्ये असे लिहिले आहे, जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. बाप आपल्या मुलांच्या प्रती आपली सर्व कर्तव्य पार पाडितो. तो ममतेने लेकरांच्या सर्व गरजा पुरवितो, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतो, चुकल्यास त्यांना शिक्षाही करीतो. असा कोण बाप आहे जो आपल्या लेकरांच्या बाबतीत इच्छा बाळगत नाही? स्वर्गीय बाप देखील आपल्या लेकरांच्या बाबतीत इच्छा बाळगतो. पाऊल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो, देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय, हे तुम्ही समजून घ्यावे. देवाची ही उत्तम इच्छा नेमकी काय आहे? पाऊल परमेश्वराच्या इच्छेबद्दल सांगतो, तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. तो पुढे असेही म्हणतो, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. थोडक्यात परमेश्वर लेकरांकडून किमान 3 अपेक्षा करीतो. पहिली, त्यांनी स्वतःचे समर्पण करावे. दुसरी, या कुटील जगाबरोबर समरूप होऊ नये. तर तिसरी, मनाच्या नवीकरणाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावा. आपल्या लेकराने आपली इच्छा समजून त्याप्रमाणे केल्यास बापाला जो आनंद होतो, तो कदाचितच आणखी कशाने होत असेल. आपणही परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा आहे, ती समजून जग व जगातील गोष्टींचा मोह टाळून परमेश्वराला शरण याल, तर त्याचे प्रिय लेकरू बनाल. परमेश्वर तसे करण्यास आपले सहाय्य करो. धन्यवाद. सुचोत न मला